श्री स्वामी समर्थ. श्रावणी शुक्रवारी जिवितीची पूजा प्रत्येक आईने का करावी? पूजन विधी, कहाणी व आरती जाणून घ्या. श्रावणातील प्रत्येक श्रावणी सोमवारसोबत इतर वारांनाही तेवढंच महत्त्व आहे. श्रावणात प्रत्येक आईने शुक्रवारी जिवितीची पूजा करणे शुभ मानले जाते. गुरुवारी 13 ऑगस्ट पासून महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे श्रावणातील पहिला शुक्रवार हा 14 ऑगस्टला प्रत्येक आईने जिवितीची पूजा करावी असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. यंदा श्रावणात 5 शुक्रवार असणार आहेत. 14, 21 आणि 28 ऑगस्ट आणि 4 आणि 11 सप्टेंबरला जिवितीची पूजा करायची आहे. 11 सप्टेंबरला श्रावण अमावस्या असला तरी जिवितीची पूजा करायचीच आहे. तर जिवतीची पूजा का करतात? पहिलं म्हणजे मुलांचे रक्षण. जिवती माता ही मुलांची देवता आहे. श्रावण शुक्रवार पूजा केल्याने मुलांना वाईट नजर, आजार, संकटापासून रक्षण मिळते. निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी लहान मुलं लवकर आजारी पडतात. जिविती माता प्रार्थना केली की मुलं निरोगी राहतात आणि त्यांचं आयुष्य वाढतं. घरात सुखशांती. श्रावण महिना पवित्र आहे. या दिवशी पूजा केल्याने घरात सुखशांती, समृद्धी नांदते. तसेच पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे. आईने आपल्या मुलांसाठी जिवतीला नवस बोलले आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. शुक्रवारीच का पूजा करतात? तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा देवीला समर्पित असतो. शुक्रवार हा लक्ष्मी आणि देवीचा वार मानला जातो. म्हणून या दिवशी जिवताची पूजा केली जाते. जिवती पूजाची विधी काय आहे? तर जिवतीचे चित्र देवाराच्या भिंतीवर किंवा पूजास्थळी लावला. फुले, आघाडा आणि दुर्वा यांनी एकत्र करून केलेली माळ, तसेच कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घालावा. गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहाव्यात. विडांच्या पानांबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध, साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा. जिवतीची आरती करावी. आता जिवतीची पूजा आरती झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळायचं आहे. कुंकू लावून चणे गुळ फुटाणा देऊन व आरत्यांचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. आणि आरत्याचे वाण म्हणजे कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या केरीत तळलेल्या पुऱ्या असतात. शुक्रवारची जिवतीची कहाणी. आटपट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजारच्या घरी एके दिवशी बसायला गेली तेव्हा आपल्या गरिबीचं गाणं गायलं आणि शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवारचं व्रत तुला श्रावणातून धर. सारा दिवस उपवास करावा आणि संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं. तिचे पाय धुवावे, तिला हळद कुंकू घालावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, तसेच भाजलेल्या हरभऱ्याची खिरापी द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. म्हणजे साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. का? तर ती गरीब आणि तिला बोलवलं तर लोक हसतील. पुढे दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा तिच्या मनात विचार केला. सोवळी नेसली, मुलांना बरोबर घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला आणि खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. ह्यामुळे मी तुला बोलवलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नकोस असं सांगून तो पुढे गेला आणि ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं आणि मुलांना घेऊन घरी आली.
दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई मामाकडे जेवायला चला. बहिणीने विचार केला, कसला झाला तरी आपला तो भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे ते आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला आणि ती मान खाली घालूनच बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई भिकारडी ती भिकारडीच. आणि सांगितलेलं ऐकत नाहीस? तू जेवायला येऊ नको म्हणून मी तुला काल सांगितलं. आज आपल्या डुकरीणीसारखी पोरं घेऊन आलीसच. आज आलीस तर आलीस, उद्या तरी नको येऊस. तुला मी हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं. जेवून उठली, चालली झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावाने पाहिलं, हात धरून घालवून दिलं. फार दुःखी झाली होती. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवसा सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणी फणी केली, दागदागिने घातल्या, उंच पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला पाणी दिलं आणि पाय पुसायला फडकं दिलं. इतक्या जेवणाची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शाली जोडी काढून बसल्या ठिकाणी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शाली जरीनं उकडत असलं म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईने भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरवीत ठेवला. जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवलं. भावाने विचारलं, ताई ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी तेच करते, हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही समजेना आणि पुन्हा सांगला, अगं ताई तू जेव तरी. तिने सांगितलं, बाबा हे माझे जेवण नाही, हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवली. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केलं. नंतर दोघेजण जेवली. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. बहीण भाऊकडे जेवायला गेला. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसंच तुम्हा आम्हाला करो. ही साठा उत्तराची कहाणी. तर जीविताची आरती आणि आपल्याला खालील प्रमाणे आहे. तर ती पूर्ण तुम्हाला आरती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर टाकून पूर्ण जीवितेची आरती सुद्धा व्रत झाल्यानंतर तुम्ही बोलू शकता. तर ह्यासाठी आपल्या घरात सुख शांती नांदावी, सगळं आपल्याला ऐश्वर्य लाभू दे, मुलांचं सगळं भवितव्य चांगलं होऊ दे, यासाठी तर श्रावणी शुक्रवारी जीविताची पूजा करणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.